पुढची बातमी पाहूयात। विविध कारणांमुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। काहींच्या नावावरती गाड्या आहेत तर काहींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे। काही बहिणींचं वय 65 आहे। महिला विकास आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। 4.5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते। तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल। आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतःकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे। ज्या दिवशी जातील निवडणुकीच्या मतं मागायसाठी तर यांची पूजा ती ते करेल। हे जे बनवाबनवी केली, फसवणूक केली लाडक्या बहिणीची, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल।